आफ्रिकेमधलं छोटं राष्ट्र एस्वातिनी, ज्याला पूर्वी स्वाझीलँड म्हणून ओळखलं जात होतं, तिथल्या शासक किंग मस्वाती तिसरे यांचा अबुधाबी विमानतळावर दाखल होतानाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये राजा आणि त्यांच्या विशाल लवाजम्यानं केलेला भव्य प्रवेश मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय। पाहूयात। एका प्रायव्हेट जेटमधून खाली उतरताना पारंपरिक चित्त्याच्या कातडीसारख्या वेशभूषेत दिसत असलेले हे आहेत 57 वर्षीय किंग मस्वाती तिसरे। हे आहे या किंग मस्वाती तिसऱ्यांचं भलं मोठं कुटुंब आणि त्यांचा नोकरवर्ग। हो, आश्चर्य आहे ना? तुम्ही म्हणाल इतकं मोठं कुटुंब, 15 पत्न्या, 30हून अधिक अपत्य आणि 100 नोकरसेवकांचा हा एक त्यांचा जुना व्हिडिओ आता व्हायरल झालाय। याच विशाल चमूमुळे अबुधाबी विमानतळावर मोठी गर्दी झाली आणि ती इतकी की सुरक्षा अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 3 टर्मिनल तात्पुरते बंद करावे लागले होते। आणि त्यामुळे आफ्रिकेतील या राजाच्या खर्चिक जीवनशैलीची पुन्हा एकदा चर्चा होताना पाहायला मिळते। कोण होते राजा मस्वाती तिसरे? किंग मस्वाती तिसरे हे आफ्रिकेतील शेवटचे निरंकुश सम्राट म्हणून ओळखले जातात। त्यांचं वैयक्तिक उत्पन्न अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक मानले जातात। राजा मस्वाती तिसरे यांची ही भव्य जीवनशैली आणि त्यांच्या परदेश दौऱ्यांवर होणारा मोठा खर्च नेहमीच टीकेचा विषय ठरतो, कारण त्यांचा देश एस्वातिनी जगातील सगळ्यात गरीब देशांपैकी एक आहे। देशातील सुमारे 60% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगते। राजा दरवर्षी पारंपरिक रीड डान्स सोहळ्यामध्ये नवीन पत्नीची निवड करतात। ही प्रथा देखील वादग्रस्त ठरली आहे। राजा मस्वाती तिसरे यांच्या कुटुंबातील बहुपत्नीत्वाची प्रथा फार जुनी आहे। त्यांचे वडील राजा सोबुजा दुसरे यांचे 70हून अधिक विवाह झाले होते। त्यांना 210हून अधिक मुलं आणि सुमारे 1000 नातवंड होती। या व्हिडिओमध्ये राजा आणि त्यांच्या विशाल लवाजम्याने केलेल्या भव्य प्रवेशामुळे त्यांच्या राजशाही आणि खर्चिक जीवनशैलीची चर्चा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सुरू झाली आहे। पण या दौऱ्यापेक्षा त्यांच्या भव्य आणि खर्चिक आगमनाची चर्चा संपूर्ण जगभर झाली आहे। सुशांत पाटीलसह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।